कैलास भाऊ, अरे गाडी पाहिजे होती रे जरा. बरोबर आहे संजू भाऊ, पण गाडीमध्ये पेट्रोल नाही. अरे भाऊ नसू दे, गाडी ती तुझी, मी त्यात पाणी टाकून घेऊन जातो रे. अरे संजू भाऊ, तुला काय येडबीड लागलं का? गाडीत कोणी पाणी टाकतं का? चल हाल. अरे भाऊ बर ठीक आहे, बर काय कर, तुझी रिक्षा तर दे, त्या रिक्षामध्ये ना मी राखेल टाकून घेऊन जातो. अरे संजू भाऊ, तो का डोक्या बिकार पडला का? माझ्या गाडीमध्ये राखेल ओतल्यावर माझ्या गाडीचा पार्ट खराब होत नाही का? एकदम बरोबर बोललास कैलास भाऊ तू. ह्या गाडीमध्ये पाणी टाकल्यावर तुझी गाडी खराब होईल, रिक्षामध्ये राखेल वटल्यावर रिक्षाचे पार्ट खराब होतील. मग मला सांग आता भाऊ, तू ह्या शरीराचं पार्ट तुझ्यासाठी महत्वाचं नाहीत का रे? अरे ही पुढे खाऊन दारू पिऊन ह्या शरीराच्या आत तू ही घाण टाकतोय. मग मला सांग, ह्या घाणीमुळं तुझ्या शरीरातलं पार्ट खराब कसं होणार नाहीत रे? अरे ह्या गाडीचं त्या रिक्षाचं पार्ट खराब झाले तर नवीन मिळतील, पण ह्या शरीराचं पार्ट हे एकदा का खराब झाला तर भावा नवीन तुला मिळणार नाही रे. आयुष्याला भुकावं लागेल, भुकावं लागेल, भुकावं लागेल. संजू भाऊ बरोबर बोललेला आहे. आणि आता आजच्यापासून ही पुडी आणि दारू आजच्यापासून बंद. मित्र बनव्या मध्ये गारव्या